नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा। पेन्शनबाबत समोर आली आनंदाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे। 11 मार्च 2025 रोजी झालेल्या SCOVA बैठकीत वित्त विभागाने 8व्या वेतन आयोगाच्या अटीमध्ये TOR म्हणजे कम्युटेड पेन्शनचा कालावधी कमी करण्याचा मुद्दा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना 15 वर्षाच्या ऐवजी 12 वर्षात पेन्शनचे पूर्ण हक्क सुरू होऊ शकतात। पेन्शन धोरणात मोठा बदल। मित्रांनो, सध्याची अवस्था अशी आहे की ज्यांनी निवृत्तीनंतर पेन्शनचा एक रकमी भाग एकत्र घेतला आहे त्यांना कम्युटेड पेन्शन मिळते। यामध्ये कर्मचाऱ्यांचे मासिक पेन्शन सुरुवातीला कमी दिले जाते आणि 15 वर्षाच्या कालावधीनंतर ते पूर्ण पेन्शनवर परत येतात। परंतु कर्मचारी संघटना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी या कालावधीमध्ये कपात कमी करण्याची मागणी अनेक वर्ष केली आहे। त्यांचा दावा आहे की सध्याचा 15 वर्षाचा कालावधी आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये न्याय्य नाही आणि तो 12 वर्षापर्यंत कमी केला पाहिजे। मित्रांनो, या मागणीचे समर्थन करत अनेक राज्य सरकारनी आणि वेतन आयोगांनी आधीच 12 वर्षाचा कालावधी शिफारस केला आहे। कर्मचारी संघटना म्हणतात की सध्याच्या कमी होत असलेल्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर 15 वर्षाची वाट पाहणे कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे। त्यामुळे केंद्र सरकारने देखील या बदलाचा विचार करावा अशी त्यांची अपेक्षा आहे। मित्रांनो, याचा काय फायदा होणार आहे याबद्दल आपण बघूया। कम्युटेड पेन्शनमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा एक मोठा भाग एका वेळेस मिळतो, परंतु त्यासाठी सुरुवातीच्या काही वर्षात त्यांचे मासिक पेन्शन कमी दिले जाते। जर हा कालावधी 12 वर्षापर्यंत केला गेला तर कर्मचाऱ्यांना लवकरच पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना आर्थिक मदत होईल। मित्रांनो, सध्या 8व्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा बाकी असून त्यानुसार पुढील निर्णय होईल। मात्र SCOVAच्या 34व्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याने कर्मचारी वर्ग हा उत्साह आहे आणि या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।